मी डॉक्टर निशिकांत एकलारे. मी डीएम न्यूरोलॉजिस्ट आहे, न्यूरो फिजिशियन. गेल्या 6 वर्षापासून नांदेडमध्ये प्रॅक्टिस करतो. इथे बोरगोन फॅक्टरी एरियामध्ये एकलारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे माझे स्वतःचे हॉस्पिटल आहे. तर आज मी इपिलेप्सी म्हणजेच मिरगी किंवा फिट्स येणे या विषयावर तुमच्याशी काही संवाद साधू इच्छितो. ऍक्च्युली मिरगी किंवा फिट्स येणे हे बऱ्याच लोकांना माहिती असतं की हा मेंदूचा आजार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते काहीतरी करणी केलेली आहे किंवा बाहेरचं काहीतरी आहे. अंधश्रद्धा बऱ्याचशा असतात. मग ते कुठे धागे दोरे बांधायला घेऊन जातात, कुठे मंदिरात घेऊन जातात. हे पेशंट बऱ्याच वेळा अनट्रीटेड राहतात. तर सगळ्यांना हे सांगू इच्छितो की इपिलेप्सी म्हणजेच मिरगी हा पूर्णपणे ट्रीटमेंट करण्यासारखा आजार आहे आणि हे पेशंट ट्रीटमेंटने पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्यानंतर एक मोठा इश्यू असतो की ज्या मुली किंवा ज्या महिला तरुण वयामध्ये त्यांना एपिलेप्सीचा आजार असतो, त्यांच्या लग्नामध्ये बरेच अडथळे येतात. तर त्यांना पण सांगू इच्छितो की एकतर आजार लपवू नका आणि प्रॉपर तुम्ही काउन्सिलिंग करून तुम्ही लग्न पण करू शकता. त्याच्यानंतर त्या सक्सेसफुली प्रेग्नेंट होतात आणि त्या नॉर्मल आयुष्य जगू शकतात. ह्या 2 गोष्टी मी महत्वाच्या सांगू शकतो. तसेच जे पेशंट ऑलरेडी ट्रीटमेंटवर आहेत त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करू नये, ट्रीटमेंट बंद करू नये, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि योग्य ट्रीटमेंट मिळाली आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर हा आजार असलेले लोक सुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकतात. धन्यवाद.